UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपींच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात। सर्व फरार आरोपींसह वाल्मिक कराडचे बँक खातं गोठवलं। कराड आज सरेंडर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून 9 पथकांकडून तपासणी। आतापर्यंत 100 जणांची चौकशी। वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडची चौकशी। अंजली दमानियांचा दावा फोल ठरला। व्यक्तीनं दारूच्या नशेमध्ये व्हॉइस मेसेज पाठवल्याचा पोलिसांचा खुलासा। आरोपींचे मृतदेह सापडल्याची खात्रीलायक माहिती नाही, तपासणीमधून समोर। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीतून 2 मोबाईल सापडले। मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ, बड्या नेत्याच्या फोन कॉलची नोंद, दमानियांचा दावा। बीड पोलिसांचं अंजली दमानियांना पत्र। सरपंच हत्याकांडामधील आरोपींचा खून झाल्याच्या दाव्यावर स्पष्टीकरण देण्याच्या सूचना। दमानियांना गुन्हे शाखेनं पत्र लिहित पुरावे मागितले। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा। मुंडेंचा राजीनामा आणि वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीड सोडणार नाही। गुन्हेगारी विरोधात अंजली दमानियांचं सत्यशोधक आंदोलन सुरू। सागर बंगल्यावर प्राजक्ता माळीकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी जाहीर माफी मागावी, प्राजक्ता माळीची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कारवाईचं आश्वासन। पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे। पंकजा मुंडेंची प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ पोस्ट। जेव्हा करुणा मुंडे रडून रडून आरोप करत होत्या तेव्हाच प्राजक्तांना आवाज उठवायला हवा होता। अभिनेत्री दीपाली सय्यदनं मांडली भूमिका। विधानसभा निवडणुकीमध्ये 150 मतदारसंघात गडबड। अजितदादाही 20,000 मतांनी हरले होते। महायुतीला फक्त 107 जागा, उत्तम जानकरांचे स्फोटक दावे। अंगणवाडी सेविकांचा मानधनाचा मार्ग मोकळा। मानधन आणि प्रोत्साहन भरत्यापोटी 163 कोटींचा निधी मंजूर। अवकाळी पावसाचा राज्यामधल्या विविध भागामध्ये शेतीला फटका। धुळे वाशिममध्ये पिकांचं मोठं नुकसान। पालघरमधील तारापूर एमआयडीसीमध्ये भीषण आग, 3 कंपन्या जळून खाक। अग्निशमन दलाकडून 4 तासानंतर आगीवर नियंत्रण। बेस्टच्या कंत्राटी बसच्या वेगावर लवकरच नियंत्रण। अपघात रोखण्यासाठी ताशी 50 ची वेगमर्यादा निश्चित होणार। कंत्राटदारांना बसमध्ये स्पीड लॉक बसवण्याच्या सूचना। जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताच्या कोनेरू हम्पीला विजेतेपद। इंडोनेशियाच्या इरिन सुकंदरला 90, हम्पी दुसऱ्यांदा विजेती। नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणामध्ये दाखल। रत्नागिरीसह रायगड आणि सिंधुदुर्गमधील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले। सोमवती अमावस्येच्या निमित्तानं लाखो भाविक जेजुरीमध्ये। आकर्षक विद्युत रोषणाईनं जेजुरी गड उजळला। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।